लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई What a beautiful temple. Yeah, I like it. माझ्या माशीच्या फार्म हाऊसला सुद्धा आम्ही असंच ट्रेडिशनल लुक देणार आहोत. आभाळ आभाळ मीन्स व्हॉट यू नो. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? कॅश आपली वाट बघत असेल. चला. सुस्वागतम. या मी तुमचीच वाट बघत होते. कॅश म्हणत होती की तिने एक मॅनेजर ठेवली आहे, म्हणजे तिच्या ऍक्टिव्हिटीज मॅनेज करण्यासाठी. त्या तुम्हीच का? नो आय एम नॉट. मी तिची सासू आहे. सासू? सासू मीन्स मदर इन लॉ. पण मराठीत सासूबाई म्हणतात. व्हॉट अ प्रिटी मदर इन लॉ. इट्स ओके. थँक्यू सो मच. प्लीज कम इन. या. तर किती पाहुणे येणार आहेत कुणाच ठाऊक. त्या सगळ्यांचं आता जेवण बनवायचं. खा खा खातील, मग त्याची भांडी पण मीच धुवायची. काय होणार आहे काशी तुझं? आंटी कॅश कुठे आहे? हो ती आम्हाला रेसिव्ह करायला नाही आली. तीच अनुकूल यार. नाही नाही आंटी कॅश बोलवता का तुम्ही तिला? बोलवते, पण तुमची कॅश जी होती ना कालपर्यंत ती आजपासून काशी आहे. बरं काय बोलवते. काशी बाहेर ये पटकन, पाहुणे आलेत. ही बाई जरा स्वस्त बसू देत नाही. अजून काय काय दिवस दाखवणार आहे ना कुणाच ठाऊक. आले आले. हो आता ह्या घरात माझा एक शत्रू नाहीये, दोन आहे. एक गायत्री आणि दुसऱ्यात तुम्ही. अगं काशी इथे काय करतेयस? सासूबाई बोलवते तुला. अगं बाहेर पाहुणे आलेत, जा ना. काशी येतेस ना बाहेर? हो सासूबाई येते. काशी येते. काशी जातीयस ना? काशी तू बाहेर येतेस की पाहुण्यांना आत पाठवू? कॅश केवढी बदललीये. मला वाटलं ही घरातली मोलकरणच आहे. अगं ही मोलकरणी सारखी दिसतीये. काही नाही, गेटअप वगैरे चेंज मोलकरीणच असेल. तुमचा काहीतरी गैरसमज. नाही ग नाही. कॅश आहे, तू ओळखत नाहीस का कॅशला? अगं बघ तिच्या चेहऱ्याकडे. कॅश तुझी काशी कशी झाली ग? काय हिच्या घरात काय मोलकरीण नाहीये? म्हणजे घरचं काम सगळं कॅश करते. एवढं मोठं घर आणि मोलकरीण. बट दॅट कॅश मध्ये किती चेंजेस झालेत यार. आपली कॅश आणि बघत का उभेस? काशी पाणी घेऊन ये ना यांच्यासाठी. ओ माय गॉड, हॉरिबल ना. सगळं काम तिलाच करावं लागतंय. शीट.
त्रास होतोय ना कॅश? काय ना, मी तुझी मदत केली असती ग, पण आज पहिल्यांदा मला आराम करायला मिळाला. इतकी वर्ष मीच करत आले नाही का? तुझं काय आपलं आयतं खायला मिळायचं, खायचं, झोपायचं, मेकअप करायचं. त्या बाईमुळे का होईना पहिल्यांदा मला आराम करायला मिळाला. इतकं छान वाटतंय सांगू तुला. अगं ग्लास धुतलायस ना? कचरा तर नाहीये ना? पाणी आणतेस ना? हो सासूबाई आणते. हा मस्त चालू दे. हा मी आहे. काशी, पाणी आणतेस ना? किती वेळ? ओ बहिणी, पडले असते मी. सॉरी सॉरी. बिचारी कॅश. नाही म्हणजे मनातल्या मनात बरंच काही बोलते, पण काय आहे ना, मनातलं दुःख हे समोरच्यालाही कळलं पाहिजे ना. वहिनी, आता आईंनी ठरवलंय की कॅश वहिनींना शिक्षाच द्यायची. त्याला आपण तरी काय करणार? नाही, मला तुझं म्हणणं पटतंय, पण सासूबाईंनी पण तिची इतकी मोठी परीक्षा घ्यायची कशाला? हे बघा वहिनी, फक्त त्यांचीच कुठे परीक्षा घेतलीये, तुमची पण परीक्षा घेतलीच होती ना. नाही म्हणजे कसं आहे ना मीरा, माझी गोष्ट जरा वेगळी आहे. माझ्यातनं खूप सहनशक्ती आहे, म्हणून मी काही सगळं सहन केलं. कॅश तर काय, तिचा स्वभाव कसा आहे तुला माहितीये ना, किती तापट आहे ती. त्यात तिला जे आवडतं तेच तिला करू दिलं नाही. काय अवस्था झालीये तिची मीरा. अगं लंकेच्या पार्वती सारखी दिसते ती. हो वहिनी, नाहीतर काय. जाऊ दे, तुम्ही सोड ग. ओ खाली बस. ये इकडे, उतर उतर उतर. जरा बसून आपण छान बोलूया. कसं आहे ना मीरा, गायत्री जी आपल्यापेक्षा वयाने मोठे, बरोबर, आपल्या सासूबाई आहे, अगदी बरोबर, सगळं पटतंय मला. पण किती झालं तरी त्या या घरात नवीन आहे, नाही का? म्हणजे बघा, तूच विचार कर. आणि आपण त्यांना या घरात आणलं आबांसाठी, म्हणूनच आपण त्यांचं लग्न लावून दिलं. हा, तर त्यांनी जरा आबांबरोबर टाइम स्पेंड करावा, नाही का वाटत तुला? त्यांच्या आवडीनिवडी बघाव्या. आपल्यामध्ये कुठे, म्हणजे येता जाता कोणालाही त्या हुकूम करतात. म्हणजे मला तरी हे पटत नाही. तुला काय वाटतं? बघ मीरा, मनापासून अभिलाषा, आले आले. विचार कर. दादा नोकर आहे, त्यांनी काय स्वतः आणते म्हणजे घरातली कामं स्वतः करत असते. एक मिनिट, हा एक मिनिट, मला काहीतरी तुम्हाला सांगायचंय. म्हणजे आज काशीनी तुम्हाला इथे का बोलवलंय त्याच्याबद्दल जरा बोलायचं होतं. आज पहाटे 5 वाजता उठली ती आणि तिने स्वतःच्या हाताने तुमच्या सगळ्यांसाठी स्वयंपाक केलाय. जेवण? आणि काशीने? मग तेव्हा जेवल्याशिवाय जायचं नाही पण. नक्की. बरं, तुम्ही बोलत बसा, मी आलेच. बरं बरं. काशी, मैत्रिणींची काळजी घे नीट. गायत्रीजी, तुमचा हा डाव आता माझ्या चांगलाच लक्षात आलाय. आज माझ्याच मैत्रिणीसमोर तुम्ही माझा पाण उतारा करायला निघालात ना. सोडणार नाही मी तुम्हाला. बघून घेईन
कॅशची काशी झाली आहे. आय लाईक इट काशी. आपण आपल्या किटी पार्टी मध्ये कॅशचं नाव काशी म्हणूनच लिहूया. मी काय म्हणते काशी उर्फ कॅश, तू आम्हाला हे खूप मोठं सरप्राईज दिलंयस. आणि तुझं हे नाव आणि गेटअप हे तू असं अचानक का चेंज केलंस? ऍक्च्युली काय आहे ना, मला असं रोज रोज मेकअप करून खूप कंटाळा आला होता. म्हणून मी एक दिवस असा विचार केला की असं राहून ट्राय करूया. आणि कसं आहे ना, माणसाचा चेहरा हीच त्याची खरी ओळख असते. आणि मुखवट्यांना आरसा लागतो. कसं आहे ना, आपल्या समोर जेव्हा आरसा असतो ना, तेव्हा त्या आरशात आपलंच प्रतिबिंब दिसत असतं, दुसऱ्याचं नाही. आणि ज्यावेळेस तो आरसा काढून घेतला जातो त्यावेळेस आपलं स्वत्व विसरून आपण दुसऱ्यांना महत्व देतो. ओ शिट, मला आधी जर माहिती असतं तर एवढं महागडं गिफ्ट मी तुझ्याकडचं आणलंच नसतं. तुझ्या आवडत्या ब्रँडचे लिपस्टिक मागवलंय मी, खास पॅरिसहून. बाय द वे प्रिया, मी ही लिपस्टिक ना माझ्याकडे ठेवून घेते. हो चालेल. पुढच्या महिन्यात मी जर्मनीवर नेलपेंट आणली आहे. ती आणली का मी तुला नक्की देईन. काशी यांचं वागणं बोलणं पाहिल्यावर असं वाटतंय की या माझ्या मैत्रिणी नसून त्या गायत्रीच्या मैत्रिणी आहेत. अगदी त्यांनी सांगितल्यासारखंच वागतायत. नील्या हसतायत काय, खिदळतायत काय. म्हणे जेवण रेडी कर. काशी कॅश, इतक्यातच कंटाळलीस? अगं अजून बरेच तास जायचे बाकी आहेत. कॅश, मला तर खात्री पटली की ज्या तोऱ्यात तू या घरात आली होतीस ना, त्याच तोऱ्यात तू या घरातनं बाहेर जाशील. वहिनी, कसं आहे ना, मी इतकं शांततेने सगळ्या गोष्टी सहन करते ही साधी सुधी गोष्ट नाहीये. नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल. हो. पण आता मला सल्ला देण्याच्या ऐवजी मी काय बोलते ना, जरा हे नीट लक्षात ठेवा. कसं आहे ना, मला धोका देऊन तुम्ही ह्या घरात आलात, काही हरकत नाही. आता मी तुम्हाला आणि त्या गायत्रीला कसा धक्का देऊन घराच्या बाहेर काढते ना, ते बघाच. म्हणजे जोर का झटका धीरे से लगे, अशा पद्धतीने. म्हणजे त्यानंतर सगळं काही फिनिश. सासूबाई, काय धक्का देणार होतीस ना? आधी धक्का पचवण्याचा प्रयत्न कर. काशी झालीये का सगळी तयारी? बोलवू मैत्रिणींना तुझ्या? हो सासूबाई. या ग या. एक मिनिट. चपला सगळ्यांनी तिकडे काढा. चपला काढून जेवायला चपला घालून नाही, प्लीज प्लीज. चपला काढून चप्पल. बसा. हो, खाली बसायचं. भारतीय बैठक. हे सगळं तू एकटीने केलंस? हो. काय ना, बरेच दिवस काही मी बनवलं नव्हतं.
त्यामुळे म्हटलं आज जरा एक काहीतरी चेंज म्हणून. कॅश, आज तुझ्या हातात जेवायला मिळणार म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. हा, आता तू नुसती बोलत उभी राहणार आहेस की वाढणार आहेस त्यांना? हा, हो वाढते हा सासूबाई. कॅश, या चपात्या तू केल्यास? श्रीलंका आणि बांगलादेश दोन्ही जोडूनच बनवले. त्याचं काय आहे ना, हे जाणून बुजून आर्टिफिशियल मी लुक क्रिएट केलाय. कसं आहे, रोज रोज गोल गोल चपाती खाऊन कंटाळा आला होता ना, म्हणून चेंज. गुड जॉब कॅश. नाही म्हणजे तू प्रयत्न छान केला, तुला आज ना उद्या जमेल. नक्की नक्की. जेवा ना, जेवा, सुरुवात करा. काय झालं, तुम्हाला जेवण आवडलं नाही का? पहिल्याच घासाला तोंड वाकडी केलीत एकदम, म्हणून म्हटलं. एवढंच ना? अरे अशा चुका होतात माणसाकडून कधी कधी. आणि आमच्या काशीचं ना मिठावर खूप जास्त प्रेम आहे. एकदा तिने दुधी हलवा केला होता, त्यात खूप मीठ घातलं होतं. काय दुधी हलव्यात आणि मीठ? ते राहू दे ना, दुसरं घ्या काहीतरी. अरे हा, तिने तुमच्यासाठी खूप छान पुलाव केलाय. तू बघत उभी काय राहिलीस? पुलाव केला तो आण ना, वाढ त्यांना. हा सासूबाई आणते. हा, पुलाव खाऊन बघा. पुलाव पुलावाचा पण पुलावासारखा असा म्हणजे बस. हा पुलाव आहे? मला तर हा फोडणीचा भात वाटतोय. म्हणजे माझ्याकडे तर बिर्याणी होती, त्यावेळेला तर तू पुलाव म्हणाली होतीस ना. तुम्हाला आवडलं नाही का जेवण? कॅश, तुला जर आम्हाला जेवायलाच बोलवायचं होतं तर आज पार्सल तर मागवायची होतीस. मी काय म्हणते कॅश, हे जेवण तसंही कोणी खाणार नाही. तू जर पार्सल दिलंस तर तेवढंच गरिबांना देता येईल. कॅश, फिंगर बाउल. कसं आहे ना, फिंगर बॉल हॉटेलमध्ये असतं, घरात नाही. तुमच्या सगळ्यांच्या गाड्यांमध्ये टिश्यू पेपर असेलच ना? हो. मग टिश्यू पेपरने हात पुसा. हा, अगं मोना, तुला पार्लरला जायचं असेल ना? अगं बरं झालं आठवण करून दिलीस, मी विसरलेच होते. चला चला चला, निघा निघा. चला ग, आपण पण निघूया. त्या बाहेर पिझ्झा खाल्लेला बरा. हो हो, बाहेरच पिझ्झा खा. हा, लवकर 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 निघा. हा, बाय 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 बाय. हा, बाय बाय बाय. जा जा, लवकर जा. बाय. या परत नक्की. काशी तुमच्यासाठी असं छान जेवण बनवेल. हा, छान गेम खेळलात माझ्या बरोबर. तुमचा पहिला डाव होता म्हणून मी सगळं काही सहन केलंय, पण आता माझी ही वेळ येणार आहे, हे विसरू नका.